मराठी व्याकरण हा MPSC परीक्षेचा कणा आहे आणि त्यात शब्दांच्या जाती हा घटक सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या विषयाची तयारी करण्यासाठी खालील माहिती, टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, ज्यांचे 2 मुख्य गटांत वर्गीकरण केले जाते. विकारी शब्द, सव्यय. या शब्दांच्या रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदल होतो. 1. नाम, नाउन. प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंना दिलेले नाव. उदा. मुलगा, साखर, शौर्य. 2. सर्वनाम, प्रोनाउन, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. उदा. मी, तू, तो, हा, जो. 3. विशेषण, ॲडजेक्टिव्ह, नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. उदा. चांगला, कडू. 10. 4. क्रियापद, वर्ब, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. उदा. बसतो, खाल्ले, जाईल. 2. अविकारी शब्द, अव्यय. या शब्दांच्या रूपात कोणताही बदल होत नाही. 5. क्रियाविशेषण, अव्यय, ॲडवर्ब, क्रियेबद्दल अधिक माहिती देणारे शब्द. उदा. हळू, तिथे दररोज. 6. शब्दयोगी अव्यय, प्रिपोजिशन, नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणारे शब्द. उदा. टेबलावर, घरामागे. 7. उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारे शब्द. उदा. आणि, पण, कारण. 8. केवल प्रयोगी अव्यय, इंटरजेक्शन, मनातील भावना व्यक्त करणारे शब्द. उदा. बापरे, अबब, अरेरे. MPSC साठी काही स्मार्ट ट्रिक्स. विकारी वर्सेस अविकारी लक्षात ठेवण्यासाठी. विकार म्हणजे बदल. ज्यांच्यात बदल होतो ते विकारी, पहिली 4, आणि ज्यांच्यात बदल होत नाही ते अविकारी, नंतरची 4. विशेषण आणि क्रियाविशेषण, यातील गोंधळ टाळा. स्टार जर शब्दनामाबद्दल माहिती देत असेल तर ते विशेषण. उदा. चांगला मुलगा. जर शब्द क्रियेबद्दल माहिती देत असेल तर ते क्रियाविशेषण. उदा. तो चांगला गातो. शब्दयोगी आणि उभयान्वयी, स्टार. शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला जोडून येतात, घरासमोर. उभयान्वयी अव्यय 2 स्वतंत्र शब्दांना किंवा वाक्यांना जोडतात, राम आणि श्याम. अभ्यास टिप्स, प्रिपरेशन टिप्स. 1. मूळ संकल्पना स्पष्ट करा. पाठांतर करण्यापेक्षा शब्दाचे वाक्यातील कार्य काय आहे ते समजून घ्या. एकाच शब्दाचा वापर वेगवेगळ्या जातींत होऊ शकतो. 2. बाळासाहेब शिंदे किंवा मो. वाळंबे यांची पुस्तके वापरा. MPSCसाठी ही पुस्तके बायबल मानली जातात. 3. PYQ, मागील वर्षांचे प्रश्न सोडवा. आयोगाचे प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घेण्यासाठी मागील 5 ते 10 वर्षांचे पेपर अत्यंत महत्त्वाचे आहेत. 4. स्वतःची उदाहरणे तयार करा. प्रत्येक जातीचे उपप्रकार अभ्यासताना स्वतःच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे तयार करा, ज्यामुळे ते दीर्घकाळ लक्षात राहील. 5. तुलनात्मक अभ्यास. सिद्ध आणि साधित शब्द किंवा नामाचे प्रकार अभ्यासताना तुलनात्मक तक्ते तयार करा. MPSCच्या दृष्टीने विकारी शब्द, सव्यय हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यावर केवळ ओळखीचेच नव्हे तर प्रयोगावर आधारित कठीण प्रश्नही विचारले जातात. विकारी म्हणजे ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदल होतो. नाम, नाउन आणि त्याचे प्रकार. नामावर प्रामुख्याने भाववाचक नाम आणि नामांचा इतर जातीत वापर यावर प्रश्न येतात. सामान्य नाम, एकाच जातीच्या वस्तूंना दिलेले नाव, मुलगा, नदी, हे अनेक वचनी होऊ शकते. विशेष नाम, एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध, गणेश, गंगा, हे नेहमी एकवचनी असते. भाववाचक नाम, गुण, अवस्था किंवा कृती दर्शवणारे, सौंदर्य, चपळाई, याला धर्मवाचक नाम असेही म्हणतात. 2. सर्वनाम, प्रोनाउन. मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत तर त्यांचे प्रकार 6 आहेत. महत्त्वाची टीप, मी आणि तू ही सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत, पण तो, हा, जो हे लिंगानुसार बदलतात. ट्रिक, आपण आणि स्वतः हे जेव्हा कर्त्यासाठी येतात तेव्हा ते आत्मवाचक असतात, पण आपण जेव्हा तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते पुरुषवाचक असते. 3. विशेषण, ॲडजेक्टिव्ह. नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. गुणविशेषण, वस्तूचा गुण सांगणारे, कडू, कारले. संख्याविशेषण, याचे 5 प्रकार आहेत. गणना, क्रम, आवृत्ती, पृथक्करण, अनिश्चित. ट्रिक, 5वे पुस्तक. क्रम, VS 5 पुस्तके. गणना, क्रमवाचकमध्ये वा, वी, वे प्रत्यय असतो. 4. क्रियापद, वर्ब. हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सकर्मक वर्सेस अकर्मक. क्रियापदाला काय किंवा कोणाला विचारले असता उत्तर मिळाले तर ते सकर्मक. प्रयोजक क्रियापद, कर्ता स्वतः क्रिया करत नाही, दुसऱ्याकडून करून घेतो. उदा. आई मुलाला रडवते. शक्य क्रियापद, कर्त्याला ती क्रिया करणे शक्य आहे.
उदा. मला आता चालवते. MPSC विकारी शब्द स्पेशल ट्रिक्स. शब्दजात. लक्षात ठेवण्याची ट्रिक. भाववाचक नाम. शब्दाच्या शेवटी य, त्व, पणपणा, ई, ता, की, गिरी हे प्रत्यय असतात. उदा. पाटीलकी, गोडवा. विशेषण ओळखणे. नामाला कसा, किती प्रश्न विचारा. जे उत्तर येईल ते विशेषण. धातू साधित. कृदंत. जर क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर ते क्रियापद नसून धातू साधित असते. उदा. तो धावताना पडला. विभक्ती बदल. विकारी शब्द ओळखण्यासाठी त्याचे वचन बदलून पहा. जर शब्द बदलला तर तो विकारी आहे. मुलगापेक्षा जास्त मुले. बदलला म्हणजेच विकारी. परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स. 1. प्रत्ययांवर लक्ष द्या. विशेषतः भाववाचक नामे कशी तयार होतात यावर हमखास प्रश्न असतो. 2. नामाचा विशेषण म्हणून वापर. उदा. ती सोनेरी रंगाची साडी आहे. येथे सोनेरी हे नामापासून बनलेले विशेषण आहे. 3. वाक्यातील स्थानविशेषण. नामाच्या आधी आले तर अधिविशेषण आणि नंतर आले तर विधिविशेषण म्हणतात. हा फरक आयोगाला खूप आवडतो. आपण आता अविकारी शब्द, अव्यये पाहूया. MPSC मध्ये या भागावर प्रामुख्याने ओळखा किंवा वाक्यातील उपयोग यावर प्रश्न विचारले जातात. अविकारी म्हणजे ज्यांच्यात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही. क्रियाविशेषण अव्यय, ॲडव्हर्ब. हे शब्द क्रियेबद्दल, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात. कालवाचक. क्रिया कधी घडली. उदा. उद्या. नित्य, वारंवार. स्थलवाचक. क्रिया कोठे घडली. उदा. तिथे, पलीकडे, सभोवार. रीतिवाचक. क्रिया कशी घडली. उदा. पटपट, सावकाश, उगीच. संख्यावाचक. परिमाणवाचक. क्रिया किती वेळा घडली. उदा. अत्यंत, काहीसा, दोनदा. 2. शब्दयोगी अव्यय, प्रिपोजिशन. हे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतात. उदाहरणे. घरासमोर, झाडाखाली, तुझ्यासाठी, टेबलावर. ट्रिक. जर तो शब्द जोडून आला तरच शब्दयोगी आणि जर स्वतंत्र आला तर क्रियाविशेषण. तो खाली बसला. क्रियाविशेषण. तो झाडाखाली बसला. शब्दयोगी. 3. उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारे शब्द. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. प्रधानत्वसूचक. 2 समान दर्जाची वाक्ये जोडतात आणि व किंवा अथवा पण, परंतु म्हणून. गौणत्वसूचक. 1 मुख्य आणि 1 गौण वाक्य जोडतात. कारण की जर तर, जरी तरी. 4. केवलप्रयोगी अव्यय, इंटरजेक्शन. मनातील उत्कट भावना, आनंद, दुःख, आश्चर्य व्यक्त करणारे शब्द. उदाहरणे. शाब्बास, प्रशंसा, बापरे. भीती, अरेरे. शोक, शी. तिरस्कार. MPSC अविकारी शब्द स्पेशल ट्रिक्स. अव्यय प्रकार. ओळखण्याची सोपी ट्रिक. क्रियाविशेषण. क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे, किती प्रश्न विचारा. शब्दयोगी. शब्दाला चिकटून सफिक्ससारखा आलेला शब्द शोधा. उभयान्वयी. वाक्यात ब्रिजचं काम करणारा शब्द पहा. केवल प्रयोगी. शब्दाच्या पुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह अ असते. MPSC साठी अभ्यासाची दिशा. 1. विभक्ती प्रतिरूपक अव्यये. काही शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्ययांचे काम करतात. उदा. पेक्षा, पंचमी. यावर आयोगाचा विशेष डोळा असतो. 2. स्वरूप ओळखा. म्हणून हे उभयान्वयी पण असू शकते आणि क्रियाविशेषण पण. वाक्यातील अर्थावरून ते ठरवा. 3. शुद्ध शब्दयोगी अव्यये. च, मात्र, ही, देखील. पण वजा हे शब्द नामाला जोडले तरी नामाचे सामान्य रूप होत नाही. उदा. बाप अधिकच बरोबर, बापच बापाच नाही. हे अपवाद परीक्षेत हमखास येतात. MPSCच्या मराठी व्याकरण विभागात नाम या घटकावर थेट व्याख्येपेक्षा त्याच्या प्रकारांवर आणि वाक्यातील उपयोगावर जास्त प्रश्न विचारले जातात. नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात, जे खालीलप्रमाणे आहेत. सामान्य नाम, कॉमन नाउन. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. उदाहरणे. मुलगा, नदी, पर्वत, शहर, पुस्तक, चित्र. MPSC दृष्टिकोन. सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते. उदा. मुलगा वजा मुले, नदी वजा नद्या. उपप्रकार. 1. पदार्थवाचक नाम, जे घटक, लिटर, मीटर किंवा किलोमध्ये मोजले जातात. उदा. दूध, साखर, तांबे. 2. समूहवाचक नाम, समान वस्तूंच्या समुदायाला दिलेले नाव. उदा. जुडी, ढिगारा, सैन्य, कळप. 2. विशेष नाम, प्रॉपर नाउन, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा,
प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. उदाहरणे: हिमालय, गंगा, पुणे, भारत, रामायण. MPSC दृष्टिकोन: विशेष नाम हे नेहमी एकवचनी असते. जर त्याचे अनेक वचन केले तर ते सामान्य नाम बनते. उदा: आमच्या गावात अनेक नारद आहेत. येथे नारद हे सामान्य नाम झाले. 3. भाववाचक नाम ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो. उदाहरणे: धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, गुलामगिरी, वात्सल्य, आनंद. विशेष हे डोळ्यांनी पाहता येत नाही किंवा स्पर्श करता येत नाही, केवळ अनुभवता येते. MPSCसाठी भाववाचक नाम तयार करण्याचे प्रत्यय मस्ट लर्न. MPSCमध्ये अनेकदा शब्द देऊन त्याचे भाववाचक नाम ओळखायला विचारतात. त्यासाठी खालील प्रत्यय लक्षात ठेवा. प्रत्यय: शब्द. भाववाचक नाम: सुंदर, सौंदर्य, त्व, मित्र, मित्रत्व, पणबाईलपणा, देवदाय शहाणा, देवपणबाय शहाणपणा. श्रीमंत, श्रीमंती, ता, नम्र, नम्रता. की, पाटील, पाटीलकी, गिरी, गुलाम, गुलामगिरी, वा, गोड, गोडवा. MPSC गुगली प्रश्न ट्रिक्स कन्फ्युजिंग पॉइंट्स. 1. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून वापर. वाक्य: तो तर आजच्या काळातील कर्ण आहे. ट्रिक: येथे कर्ण म्हणजे दानशूर व्यक्ती. जात दर्शवली म्हणून हे सामान्य नाम ठरेल. 2. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून वापर. वाक्य: आता आम्ही नगरला जाणार आहोत. ट्रिक: नगर हे सामान्य नाम असले तरी येथे ते अहमदनगर या शहरासाठी वापरले आहे म्हणून ते विशेष नाम ठरेल. 3. विशेषणांचा नामासारखा वापर. वाक्य: शहाण्याला शब्दांचा मार. ट्रिक: शहाणा हे विशेषण आहे पण येथे ते नामाचे काम करत आहे म्हणून याला विशेषण साधित नाम म्हणतात. सराव प्रश्न. MPSC पॅटर्न. प्रश्न: पाटीलकी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. सामान्य नाम. ब. विशेष नाम. क. भाववाचक नाम. ड. धातुसाधित नाम. उत्तर: क. भाववाचक नाम, कारण की हा प्रत्यय लागला आहे. याच्या पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे म्हणजेच नामाचे लिंग, जेंडर ऑफ नाउन याकडे वळूया. MPSCमध्ये यावर हमखास प्रश्न असतो, विशेषतः अपवादात्मक शब्दांवर. नामाचे लिंग, जेंडर. मराठीत लिंगाचे 3 प्रकार आहेत. 1. पुलिंग मॅस्क्युलिन, ज्या नामाच्या आधी तो लावता येते. उदा: तो मुलगा, तो डोंगर. 2. स्त्रीलिंग फेमिनिन, ज्या नामाच्या आधी ती लावता येते. उदा: ती मुलगी, ती नदी. 3. नपुंसकलिंग न्यूटर, ज्या नामाच्या आधी ते लावता येते. उदा: ते पुस्तक, ते पाखरू. MPSC स्पेशल ट्रिक्स आणि नियम. नामाचे लिंग ओळखताना काही वेळा गोंधळ होतो, अशावेळी खालील ट्रिक्स वापरा. प्राणीवाचक नामांचे लिंग हे नैसर्गिक लिंगावर अवलंबून असते. उदा: मुलगा, मुलगी, वाघ, वाघीण. निर्जीव वस्तूंचे लिंग हे केवळ कल्पनेवर किंवा ठराविक पद्धतीवर अवलंबून असते. ट्रिक: शब्दाचे तो, ती, ते वापरून रूप ठरवा. उदा: रुमाल, तो रुमाल पुल्लिंग. लेखणी, ती लेखणी स्त्रीलिंग. पुस्तक, ते पुस्तक नपुंसकलिंग. एकाच अर्थाचे शब्द वेगवेगळ्या लिंगात हे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. देह, तो वाजा पुल्लिंग. काया, ती वाजा स्त्रीलिंग. शरीर, ते अज नपुंसकलिंग. MPSCमध्ये वारंवार विचारले जाणारे लिंग बदल. काही शब्द परीक्षेत वारंवार रिपीट होतात, त्यांची ही यादी पाठच करा. पुल्लिंग, स्त्रीलिंग. बोका, भाटी, मांजर नाही. उंट, सांडणी. व्याही, विहीण. वाघ्या, मुरळी, दीर. जाऊ, बोकड. शेळी, खंड. कालवड, विधुर, विधवा. महत्त्वाचे अपवाद MPSC गुगली. 1. सामासिक शब्दाचे लिंग. सामासिक शब्दाचे लिंग हे नेहमी शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. उदा: भाजीपालापेक्षा जास्त शेवटचा शब्द पाला, तो पाला, म्हणून भाजीपाला हे पुल्लिंग आहे. उदा: मीठ भाकरीपेक्षा जास्त शेवटचा शब्द भाकरी, ती भाकरी, म्हणून मीठ भाकरी हे स्त्रीलिंग आहे. 2. काही शब्द तिन्ही लिंगात आढळतात. पोर हा शब्द पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या तिन्ही प्रकारात वापरला जातो. तुमचा सराव, प्रॅक्टिस टास्क. खालील शब्दांचे लिंग ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा किंवा स्वतः तपासा. 1. गरुड 2. विद्वान 3. शाळा 4. तळे. उत्तरे: 1. तो गरुड पू 2. विद्वान - विदुषी पू 3. ती शाळा स्त्री 4. ते तळे नपू. MPSC परीक्षेच्या दृष्टीने
सर्वनाम हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाला स्वतःचा अर्थ असतो, पण सर्वनामाला स्वतःचा अर्थ नसून ते ज्या नामासाठी येते त्याचा अर्थ त्याला प्राप्त होतो. या घटकावर एमपीएससीमध्ये प्रामुख्याने संख्या, प्रकार आणि प्रत्यक्ष वाक्यातील उपयोग यावर प्रश्न येतात. सर्वनामांची एकूण संख्या आणि प्रकार हे 2 आकडे नेहमी लक्षात ठेवा. मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत. मी, तू, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, आपण, स्वतः, कोण, काय. सर्वनामांचे मुख्य 6 प्रकार पडतात. 2. सर्वनामांचे 6 प्रकार, टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. 1. पुरुषवाचक सर्वनाम, पर्सनल प्रोनाउन. प्रथम पुरुष बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना वापरतो. उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः. द्वितीय पुरुष, ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना. उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः. तृतीय पुरुष, ज्याच्याबद्दल बोलायचे त्याचा उल्लेख करताना. उदा. तो, ती, ते, त्या. 2. दर्शक सर्वनाम, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते. उदा. हा माझा भाऊ आहे. 3. संबंधी सर्वनाम, रिलेटिव्ह प्रोनाउन. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे. उदा. जो, जी, जे, ज्या. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील. 4. प्रश्नार्थक सर्वनाम, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे. उदा. कोण, काय, कोणास, कोणाला. उदा. तिकडे कोण आहे. 5. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, इंडेफिनिट प्रोनाउन. वाक्यात कोण किंवा काय हे शब्द प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामासाठी आले आहेत हे निश्चित सांगता येत नाही. उदा. त्या पेटीत काय आहे ते सांगता येत नाही. येथे काय हे अनिश्चित आहे. 6. आत्मवाचक सर्वनाम, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. जेव्हा आपण किंवा स्वतः या शब्दांचा वापर स्वतः या अर्थाने होतो. उदा. मी स्वतः त्याला पाहिले. तो आपण होऊन माझ्याकडे आला. एमपीएससी स्पेशल ट्रिक्स. सर्वनाम, गोंधळ टाळण्याची ट्रिक. आपण ब्रेके स्वतः, जर कर्त्याच्या जागी मी किंवा तुम्ही या अर्थाने आले तर पुरुषवाचक, पण स्वतः या अर्थाने नामाच्या नंतर आले तर आत्मवाचक. जो वजा तो, जो नेहमी गौण वाक्यात येते आणि तो मुख्य वाक्यात, हे जोडीनेच येतात. लिंगानुसार बदलणारी. एकूण 9 पैकी फक्त 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. तो, हा, जो. वचनानुसार बदलणारी. एकूण 9 पैकी 5 सर्वनामे वचनानुसार बदलतात. मी, तू, तो, हा, जो. एमपीएससी गुगली प्रश्न, कन्फ्युजिंग पॉइंट्स. 1. दर्शक सर्वनाम वर्सेस विशेषण. हा मुलगा हुशार आहे. येथे हा नामाच्या आधी आल्याने ते सार्वनामिक विशेषण ठरते. हा हुशार मुलगा आहे. येथे हा स्वतंत्र आल्याने ते दर्शक सर्वनाम ठरते. ट्रिक. जर सर्वनाम नामाला चिकटून आले असेल तर ते विशेषण असते. 2. आपण पुरुषवाचक वर्सेस आत्मवाचक. आपण फिरायला जाऊया. पुरुषवाचक वजा आम्ही या अर्थाने. राजाने आपण होऊन शिक्षा भोगली. आत्मवाचक वजा स्वतः या अर्थाने. आता आपण विशेषण ॲडजेक्टिव्ह या घटकाचा एमपीएससीच्या दृष्टीने सविस्तर अभ्यास करूया. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार. एमपीएससीमध्ये या 3 प्रकारांवर आणि त्यांच्या उपप्रकारांवर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. अ. गुणविशेषण, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. नामाचा कोणताही गुण, विशेष किंवा दोष दर्शवणाऱ्या शब्दाला गुणविशेषण म्हणतात. उदाहरणे: कडू कारले, शूर सरदार, निळे आकाश, पांढरा ससा. ब. संख्याविशेषण, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ज्या विशेषणाने नामाची संख्या दर्शवली जाते. याचे 5 महत्त्वाचे उपप्रकार आहेत ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. 1. गणनावाचक, केवळ मोजदाद करण्यासाठी. उदा. 10 मुली अर्धा तास. 2. क्रमवाचक, वस्तूचा क्रम दर्शवण्यासाठी. उदा. पहिला नंबर 60वे वर्ष. 3. आवृत्तीवाचक, संख्येची किती वेळा पुनरावृत्ती झाली. उदा. दुप्पट मुले, तिहेरी रंग. 4. पृथक्करणवाचक, वेगवेगळा बोध करून देण्यासाठी. उदा. एक मुलगा, 5-5चा गट. 5. अनिश्चित, निश्चित संख्या माहीत नसते. उदा. काही मुले, सर्व लोक. 2. विशेषणाचे स्थानावरून पडणारे प्रकार. हा भाग एमपीएससी आयडेंटिफाय द टाईपसाठी खूप महत्त्वाचा आहे. 1. अधिविशेषण,
पूर्वविशेषण, जे विशेषण नामाच्या आधी येते. उदा. हुशार मुलगा उत्तीर्ण झाला. येथे हुशार हे नामाच्या आधी आले आहे. 2. विधिविशेषण, उत्तरविशेषण, जे विशेषण नामाच्या नंतर येते. उदा. तो मुलगा हुशार आहे. येथे हुशार हे नामाच्या नंतर आले आहे. MPSC स्पेशल ट्रिक्स. क्रमवाचक वर्सेस आवृत्तीवाचक. जर शब्दाला वा वी वे प्रत्यय असेल तर ते क्रमवाचक 5वा आणि जर पट शब्द असेल तर ते आवृत्तीवाचक 5 पट. विशेषण ओळखणे. नामाला कसा, किती किंवा कोणता असे प्रश्न विचारले की जे उत्तर येते ते विशेषण असते. साधित विशेषणे. नाम, सर्वनाम, धातू किंवा अव्यय यांना प्रत्यय लागून विशेषणे तयार होतात. नामसाधित, सातारी पेढे, बनारसी साडी. अव्ययसाधित, पुढची गल्ली, वरचा मजला. MPSC गुगली प्रश्न, कन्फ्युजिंग पॉइंट्स. नामाचा विशेषण म्हणून वापर. वाक्य, त्याने भाजी मंडईतून आणली. येथे भाजी हे नाम आहे. पण जर वाक्य असे असेल, तो भाजी गाड्यावर उभा होता. येथे भाजी हा शब्द गाड्या या नामाबद्दल माहिती देतोय, म्हणून ते नामसाधित विशेषण ठरेल. सराव प्रश्न, MPSC पॅटर्न. प्रश्न, 10वी ही कोणत्या प्रकारची संख्याविशेषण आहे? 1. आवृत्तीवाचक. 2. क्रमवाचक. 3. गणनावाचक. 4. अनिश्चित. उत्तर 2. क्रमवाचक, कारण ते स्थान किंवा नंबर दर्शवते. आपण आता विकारी शब्दांमधील सर्वात महत्त्वाचा घटक, क्रियापद, व्हर्ब अभ्यासूया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. MPSC मध्ये यावर प्रकार ओळखा आणि धातू ओळखा यावर प्रश्न येतात. 1. क्रियापदाचे मुख्य प्रकार. MPSCच्या दृष्टीने खालील प्रकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. अ. सकर्मक क्रियापद, ट्रान्सिटिव्ह वर्ब, ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते. उदा. राम आंबा खातो. काय खातो? आंबा. आंबा हे कर्म आहे. ओळखण्याची ट्रिक. क्रियापदाला काय किंवा कोणाला प्रश्न विचारला की कर्म मिळते. ब. अकर्मक क्रियापद, इंट्रान्सिटिव्ह वर्ब, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते, क्रिया कर्त्यापाशीच थांबते. उदा. तो पडला. मी जोरात हसलो. येथे कर्म नाही. क. संयुक्त क्रियापद, कंपाऊंड वर्ब, धातुसाधित अधिक सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद तयार होते. उदा. मुले खेळू लागली. खेळू बरोबर धातुसाधित, लागली बरोबर सहाय्यक. नियम. दोन्ही शब्द मिळून एकाच क्रियेचा बोध होणे आवश्यक आहे. 2. विशिष्ट अर्थाची क्रियापदे, MPSC स्पेशल. येथेच आयोगाचे गुगली प्रश्न असतात. 1. प्रयोजक क्रियापद कॉझेटिव्ह वर्ब, जेव्हा कर्ता स्वतः क्रिया करत नाही तर ती दुसऱ्याकडून करून घेतो. उदा. आई मुलाला हसवते. विदूषक प्रेक्षकांना रडवतो. 2. शक्य क्रियापद, पोटेन्शियल वर्ब, कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दर्शवते. उदा. मला आता थोडं चालवते. आजीला आता वाचवते. 3. उभयविध क्रियापद, जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. उदा. त्याने घराचे दार उघडले. सकर्मक, त्याच्या घराचे दार उघडले. अकर्मक. क्रियापद ओळखण्याच्या ट्रिक्स. धातू, रूट शोधणे. क्रियापदातील प्रत्यय काढून टाकल्यावर जो मूळ शब्द उरतो त्याला धातू म्हणतात. उदा. खातो मधील धातू खा. धातू साधित पार्टिसिपल. जर एखादा क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर ते क्रियापद नसून धातुसाधित असते. उदा. धावणारा मुलगा पडला. येथे धावणारा हे विशेषणासारखे काम करते, क्रियापदासारखे नाही. सिद्ध वर्सेस साधित, ये, जा, बस हे सिद्ध धातू आहेत, तर नामापासून बनलेले पाणावले, हाताळले हे साधित क्रियापदे आहेत. MPSC क्विक चेक. प्रकार. ओळख. द्विकर्मक. वाक्यात 2 कर्म असतात, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष. उदा. आजीने नातीला गोष्ट सांगितली. अकर्तुक बातील भावकर्तुक, ज्याचा कर्ता स्पष्ट नसतो. उदा. आजसारखे गडगडते. अनियमित गौण, ज्याचे मूळ धातू सांगता येत नाहीत. उदा. आहे, नाही, पाहिजे, नको. सराव प्रश्न. आईने बाळाला निजविले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 1. शक्य क्रियापद. 2. प्रयोजक क्रियापद. 3. अकर्मक क्रियापद. 4. संयुक्त क्रियापद. उत्तर 2. प्रयोजक क्रियापद. आई बाळाला निजण्याची क्रिया करायला लावत आहे. MPSC मराठी व्याकरणातील अविकारी शब्द अव्ययमधील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात, लिंग, वचनानुसार बदलत नाहीत, त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. MPSC मध्ये याच्या प्रकारांवर आणि वाक्यातील उपयोगावर तांत्रिक प्रश्न विचारले जातात.
1. क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य प्रकार अर्थावरून. अ. कालवाचक टाइम, क्रिया कधी घडली हे दर्शवणारे शब्द. कालदर्शक आता, आधी, सध्या, उद्या. सातत्यदर्शक नित्य, नेहमी, सदा, अहोरात्र. आवृत्तीदर्शक वारंवार, फिरून, दररोज, सालोसाल. ब. स्थलवाचक प्लेस, क्रिया कोठे घडली हे दर्शवणारे शब्द. स्थितीदर्शक येथे, तिथे, वर, खाली, मागे, पुढे. गतिदर्शक इकडून तिकडून, लांबून दुरून. क. रीतिवाचक मॅनर, क्रिया कशी घडली हे दर्शवणारे शब्द. प्रकारदर्शक असे, तसे, उगीच, सावकाश, पटपट. अनुकरणवाचक झिमझिम, धपाधप, कडकड, ध्वनीवर आधारित. निश्चयदर्शक खरोखर, नक्की, खुशाल. ड. संख्यावाचक परिमाणवाचक क्वांटिटी, क्रिया किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली. उदा. अत्यंत, मुळीच, भरपूर, काहीसा, थोडा, दोनदा, शंभरदा. 2. स्वरूपानुसार पडणारे प्रकार एमपीएससीसाठी महत्वाचे. 1. सिद्ध क्रियाविशेषण, जे शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात. उदा. आज, मागे, पुढे, इथे. 2. साधित क्रियाविशेषण, जे शब्द इतर जातींपासून तयार होतात. नामसाधित सकाळी, रात्री, दिवसभर. विशेषण साधित मोठ्याने, हळूच, एकदा. धातुसाधित हसताना, पळताना, जाताना. अव्यय साधित इकडून, खालून, मागाहून. एमपीएससी स्पेशल ट्रिक्स. प्रश्न विचारण्याची ट्रिक. क्रियापदाला केव्हा विचारले की कालवाचक मिळते. क्रियापदाला कोठे विचारले की स्थलवाचक मिळते. क्रियापदाला कसे विचारले की रीतिवाचक मिळते. क्रियापदाला किती वेळा विचारले की संख्यावाचक मिळते. क्रियाविशेषण वर्सेस विशेषण. तो चांगला मुलगा आहे, येथे चांगला हे मुलाबद्दल माहिती देते म्हणून ते विशेषण. तो चांगला गातो, वजा येथे चांगला हे गाण्याबद्दल क्रियेबद्दल माहिती देते म्हणून ते क्रियाविशेषण. एमपीएससी गुगली प्रश्न कन्फ्युजिंग पॉइंट्स. स्थलवाचक अव्यय वर्सेस शब्दयोगी अव्यय. तो मागे वळून पाहतो. येथे मागे स्वतंत्र आले आहे म्हणून ते क्रियाविशेषण. तो घरामागे उभा आहे, वजा येथे मागे शब्दाला जोडून आले आहे म्हणून ते शब्दयोगी अव्यय. सराव प्रश्न एमपीएससी पॅटर्न. प्रश्न. तो वारंवार आजारी पडतो, वजा या वाक्यातील वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे. 1. स्थितीदर्शक स्थलवाचक. 2. आवृत्तीदर्शक कालवाचक. 3. प्रकारदर्शक रीतिवाचक. 4. निश्चयदर्शक रीतिवाचक. उत्तर 2. आवृत्तीदर्शक कालवाचक, कारण क्रिया पुन्हा पुन्हा घडत आहे. आता आपण शब्दयोगी अव्यय पोस्टपोजिशन्स प्रिपोजिशन्स हा घटक पाहूया. एमपीएससी परीक्षेत यावर ओळखा किंवा विभक्ती प्रतिरूपक यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्ययाचे वैशिष्ट्य एमपीएससी दृष्टिकोन. हे शब्द स्वतंत्रपणे न येता नामाला जोडूनच येतात. शब्दयोगी अव्यय जोडताना नामाच्या मूळ रूपात बदल होतो, ज्याला आपण सामान्य रूप म्हणतो. उदा. घर अधिक समोर बरोबर घरासमोर, येथे घरचे घरा झाले. 2. महत्वाचे प्रकार आणि उदाहरणे. एमपीएससीमध्ये अर्थावरून पडणाऱ्या खालील प्रकारांवर प्रश्न येतात. प्रकार. उदाहरणे. शब्दाला जोडून येणारी. कालवाचक आत, पर्यंत, आधी, नंतर, पुढे. उदा. जेवणानंतर. स्थलवाचक आत, बाहेर, मध्ये, खाली, जवळ, समोर. उदा. घरासमोर. करणवाचक साधन, मुळे, योगे, करून, द्वारा, करवी. उदा. तुझ्यामुळे. हेतुवाचक साठी, कारणे, प्रित्यर्थ, निमित्त. उदा. लग्नानिमित्त. व्यतिरेकवाचक शिवाय, विना, खेरीज, वाचून, शिवाय. उदा. पाण्या वाचून. तुलना वाचक पेक्षा, मध्ये, परी, तम. उदा. रामापेक्षा. कैवल्यवाचक केवळ, च, मात्र, फक्त, ना, पण. उदा. तूच. एमपीएससी स्पेशल ट्रिक्स. शुद्ध शब्दयोगी अव्यय एमपीएससी फेवरेट. काही अव्यये नामाला जोडली असता नामाचे सामान्य रूप होत नाही. त्यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्द च मात्र ही देखील पण सुद्धा. उदा. बाप प्लस ची इक्वल्स बापच, बापाच होत नाही. घर प्लस ही इक्वल्स घर ही. विभक्ती प्रतिरूपक अव्यये. काही शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्ययांचे काम करतात.
पेक्षा पंचमी विभक्तीचे काम करते ऊन हून. साठी चतुर्थी विभक्तीचे काम करते ला स ते. क्रियाविशेषण vs शब्दयोगी गोंधळ टाळा. हा एमपीएससीचा सर्वात आवडता भाग आहे. एकच शब्द दोन्ही प्रकारे वापरला जाऊ शकतो. 1. तो खाली बसला, स्वतंत्र आला आहे म्हणून क्रियाविशेषण. 2. तो झाडा खाली बसला, नामाला जोडून आला आहे म्हणून शब्दयोगी. सराव प्रश्न. एमपीएससी पॅटर्न. प्रश्न. पाण्यावाचून मासा जगू शकत नाही सबळ अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 1. क्रियाविशेषण अव्यय. 2. शब्दयोगी अव्यय. 3. उभयान्वयी अव्यय. 4. केवल प्रयोगी अव्यय. उत्तर 2. शब्दयोगी अव्यय, कारण तो पाण्या या शब्दाला जोडून आला आहे आणि व्यतिरेक दर्शवत आहे. 2 किंवा अधिक शब्द किंवा 2 किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभय बरोबर 2, अन्वय बरोबर संबंध. एमपीएससीच्या दृष्टीने याचे 2 मुख्य प्रकार आहेत. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय. ही अव्यये 2 स्वतंत्र किंवा समान दर्जाची वाक्ये जोडतात. यातून तयार होणारे वाक्य हे संयुक्त वाक्य असते. समुच्चयबोधक 2 गोष्टींची बेरीज करतात. उदा आणि व अन शिवाय. उदाहरण. पाऊस पडला आणि रान ओले झाले. विकल्पबोधक 2 पैकी एकाची निवड दर्शवतात. उदा किंवा अथवा, वा की. उदाहरण. देह जावो अथवा राहो. न्यूनत्वबोधक पहिल्या वाक्यात काहीतरी कमी किंवा दोष असल्याचे दर्शवतात. उदा पण, परंतु, परी, तरी. उदाहरण. त्याने अभ्यास केला पण यश मिळाले नाही. परिणामबोधक पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसतो. उदा म्हणून सबब यास्तव तस्मात. उदाहरण. त्याने खूप कष्ट केले म्हणून तो यशस्वी झाला. 2. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय. ही अव्यये एक मुख्य वाक्य आणि एक गौण अवलंबून असलेले वाक्य जोडतात. यातून तयार होणारे वाक्य हे मिश्र वाक्य असते. स्वरूपबोधक पहिल्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप स्पष्ट करतात. उदा की, म्हणून, म्हणजे म्हणून. उदाहरण. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. कारणबोधक दुसऱ्या वाक्यात पहिल्या वाक्याचे कारण असते. उदा कारण की. उदाहरण. तो शाळेत गेला नाही कारण तो आजारी होता. उद्देशबोधक क्रिया करण्याचा उद्देश स्पष्ट करतात. उदा म्हणून, यास्तव कारण की. उदाहरण. चांगली नोकरी मिळावी म्हणून तो पुण्यात आला. संकेतबोध अट जर तरची अट दर्शवतात. उदा जर तर जरी तरी की. उदाहरण. जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल. एमपीएससी स्पेशल टिप्स आणि ट्रिक्स. म्हणूनचा वापर. म्हणून हे परिणामबोधक संयुक्त वाक्य आणि उद्देशबोधक मिश्र वाक्य या दोन्हीत येते. जर वाक्यात उद्देश आधी असेल, उदा जिंकण्यासाठी म्हणून, तर ते उद्देशबोधक. जर परिणाम नंतर असेल तर ते परिणामबोधक. वाक्य ओळखण्याची ट्रिक. जर वाक्यात आणि व, पण किंवा असेल तर डोळे झाकून ते संयुक्त वाक्य समजावे. आणि जर वाक्यात जर तर कारण स्वरूप असेल तर ते मिश्र वाक्य असते. शब्दातील फरक. की हे विकल्पबोधक चहा की कॉफी आणि स्वरूपबोधक गुरुजी म्हणाले की. अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. सराव प्रश्न. प्रश्न. लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. या वाक्यातील की हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? 1. विकल्पबोधक. 2. स्वरूपबोधक. 3. उद्देशबोधक. 4. परिणामबोधक. उत्तर 2. स्वरूपबोधक, कारण टिळकांच्या विधानाचे स्वरूप पुढे स्पष्ट केले आहे. आपण शब्दांच्या जातींमधील शेवटचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय इंटरजेक्शन समजून घेऊया आणि त्यानंतर एमपीएससीचा अत्यंत लाडका विषय प्रयोग याकडे वळूया. केवल प्रयोगी अव्यय इंटरजेक्शन. जे शब्द आपल्या मनातील उत्कट भावना, आनंद, दुःख, आश्चर्य, तिरस्कार व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. हे शब्द वाक्याचा भाग नसतात, ते केवळ भावना व्यक्त करण्यासाठी स्वतंत्रपणे वापरले जातात. महत्त्वाची वैशिष्ट्ये. या शब्दांच्या पुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह दिले जाते. हे शब्द अविकारी असतात, म्हणजे त्यांच्या रूपात बदल होत नाही. भावनांनुसार पडणारे प्रकार. 1. हर्षदर्शक आनंद, वा, आहाहा, वावा. 2. शोकदर्शक दुःख, अरे रे, हाय, आई ग. 3. आश्चर्यदर्शक अबब, बापरे, ओहो. 4. प्रशंसादर्शक शाब्बास, भले, छान. 5. सहमतीदर्शक जी हा, ठीक, बराय. 6. तिरस्कारदर्शक शी, थू, छी. 7. संबोधनदर्शक हाक मारणे, अग, अरे, अहो, ए. 8. मौनदर्शक चूप, गप, गुपचूप.
प्रयोग व्हॉइस -MPSE स्पेशल. प्रयोग म्हणजे वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधांना प्रयोग म्हणतात. परीक्षेत वाक्य दिले जाते आणि त्याचा प्रयोग ओळखायला विचारतात. कर्तरी प्रयोग ॲक्टिव्ह व्हॉइस, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते. ओळखण्याची ट्रिक: कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो. कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो. उदाहरण: तो आंबा खातो. ती आंबा खाते वजा कर्ता बदलला की क्रियापद बदलले. 2. कर्मणी प्रयोग पॅसिव्ह व्हॉइस, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते. ओळखण्याची ट्रिक: कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. उदाहरण: रामाने आंबा खाल्ला. रामाने चिंच खाल्ली. कर्म बदलले की क्रियापद बदलले. 3. भावे प्रयोग इम्पर्सनल व्हॉइस, जेव्हा क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या कशाच्याच नुसार बदलत नाही, ते नेहमी तृतीया पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. ओळखण्याची ट्रिक: कर्त्याला आणि कर्माला दोन्हींना प्रत्यय असतो. उदाहरण: रामाने रावणास मारले. MPSE प्रयोग ओळखण्यासाठी मास्टर ट्रिक: वाक्यातील कर्ता शोधापेक्षा जास्त त्याला प्रत्यय नाही. डोळे झाकून कर्तरी प्रयोग लिहा. 2. कर्त्याला प्रत्यय आहे, मग कर्म बघा, पेक्षा जास्त कर्माला प्रत्यय नाही, तर तो कर्मणी प्रयोग. 3. कर्ता आणि कर्म दोन्हींना प्रत्यय आहे, तर तो भावे प्रयोग. सराव प्रश्न. शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकविले या वाक्याचा प्रयोग ओळखा. 1. कर्तरी प्रयोग. 2. कर्मणी प्रयोग. 3. भावे प्रयोग. 4. नवीन कर्मणी. उत्तर: 3. भावे प्रयोग, कारण शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही शब्दांना प्रत्यय लागले आहेत.